मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य आता ठरलेले आहेत। दुसऱ्या बैठकीमध्ये सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। या स्थायी समितीमध्ये नेमकं कोण कोण असणार आहे याची उत्सुकता होती, मात्र आता ही उत्सुकता संपलेली असून सदस्य नेमके कोण असतील हे ठरलेलं आहे। कोण कोण आहेत स्थायी समितीमध्ये सदस्य आपण पाहूया। गणेश खणकर, प्रभाकर शिंदे, राखी जाधव, मकरंद नार्वेकर, हरीश बदले, शिवकुमार झा, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रीती सातम हे भाजपकडनं नगरसेवक असतील, तर ठाकरे सेनेकडनं श्रद्धा जाधव, रमाकांत रहाटे, दीपमाला बढे, जगदीश आणि लक्ष्मी भाटिया हे नगरसेवक स्थायी समितीत असतील। शिंदेंच्या शिवसेनेच्या कडून कोण असेल स्थायी समितीमध्ये त्यात अमेय घोलेंचं नाव आहे। यामिनी जाधव, अंजली नाईक, सईदा खान यांचं सुद्धा त्यात नाव आहे। काँग्रेसकडून अशरफ आझमी, अंजता यादव, ट्युलिप मिरांडा हे स्थायी समिती सदस्य असतील। मनसेकडून केवळ यशवंत किल्लेदार हेच स्थायी समितीमध्ये सदस्य असतील। किशोरी पेडणेकर आता मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी असतील। पेडणेकरांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारलेला आहे। विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा विरोधी पक्षनेती म्हणजे आतापर्यंत नेता असंच असायचं, तर विरोधी पक्षनेती पदी माझी निवड सर्वानुमते म्हणजे पक्षप्रमुखांनी तर दिलंच, पण सर्वांनी ते सहकार्याने मानलं। हा एक आनंदाची गोष्ट आहे। तर तिकडे पुण्यातल्या मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी झापल्याचं समजतंय। राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक देखील घेतली होती। पुण्यातल्या झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज असल्याचं समजतंय। ज्या सूचना राज ठाकरेंनी केलेल्या होत्या त्या न केल्या गेल्यानं राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता यापुढे दर आठवड्याला राज ठाकरे पुण्यातल्या मनसेच्या एकंदरीतच घडामोडींचा आढावा घेणार असल्याचं समजतंय। पराभवातून बाहेर पडत कामाला लागण्याच्या राज ठाकरेंनी सूचना देखील दिलेल्या आहेत। पुण्यातल्या पराभवामुळे राज ठाकरे हे नाराज असल्याची माहिती मिळते आणि पुण्यातल्या मनसेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी झापल्याची माहिती मिळते। वरिष्ठांनाही कानपिचक्या दिल्या आणि त्याचप्रमाणे उमेदवारांशी ते बोलले, कारण का आता इथून पुढे आम्हाला अतिशय जोमाने काम करावं लागणार आहे, तशी परिस्थिती आहे। पुण्यातल्या गोष्टींविषयीचा सगळा आढावा हा आठवड्याचा नाही तर दर दिवसाचा त्यांच्याकडे पोहोचत जाणार आहे। साहेबांना भेटल्यानंतर असं कधीही चित्र राहत नाही की त्या माणसाला ऊर्जा मिळत नाही। ती ऊर्जा घेऊन ते पुन्हा बाहेर पडलेले आहेत आणि नवीन कामाला लागलेले आहेत। पराभवाच्या ह्याच्याने भाकरी फिरवली जाईल असं नाहीये, तर प्रत्येक मोठ्या निवडणुकीनंतर किंवा आलेल्या अपयशानंतर काही बदल हे करणं अपेक्षित असतं। ते बदल होतील असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।